नमस्कार. आज आपण आलो आहे मांगी तुंगी ही शिखरे पाहण्यासाठी. आता आपण आहे मांगी या शिखरावर. समोर पाहू शकतोय या ठिकाणी शांतीनाथ भगवान दिगंबर यांची ही जैन गुफा आहे. अतिशय सुंदर आहे. पायथ्यापासून वर येण्यासाठी साधारण 1.5 तासाची वेळ लागते. या संपूर्ण आपण शिखरांची सफर करणार आहे. आपण आता मांगी तुंगीला अशा रस्त्याने जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात भिलवाड गावानजीक ही मांगी तुंगी शिखरे आहेत. जैन धर्मीयांचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा व महामत्स्याभिषेक फेब्रुवारी 2016 मध्ये संपन्न झाला आहे. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे 4500 फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे 21 वर्ष एवढा कालावधी लागला. ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम 120 फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्यावर हुकूम ही मूर्ती घडवण्यात आली. मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानास सह पाली संस्कृतसह 10 भाषातील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत ताडपत्रावरील ग्रंथ, तमिळ, कन्नड, तेलुगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हिडा, ग्रीक, मायथॉलॉजी आदी ग्रंथातील वर्णनांचा अभ्यास करण्यात आला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटात करून मूर्तीचे परिमाण निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार करण्यात आली. त्यामुळे मांगी तुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होऊ घातले आहे. अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगांच्या काळ्या बेसॉल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जाते. सटाणा, ताहराबाद, मांगी तुंगी जर उत्तर भारतातून आपण येत असाल तर किंवा महाराष्ट्रातून येत असाल तर प्रथम मालेगाव या ठिकाणी यावे लागते. मालेगाव आग्रा मुंबई महामार्गावर मोठे शहर आहे. तिथून नामपूर अथवा सटाणा मार्गे ताहराबाद येथून मांगी तुंगीला येऊ शकतो. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवाड गावातच असलेल्या मांगी तुंगी ट्रस्टद्वारे याची देखभाल ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अशा महावीरांचा पुतळा येथे आहे. डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखल्या जातात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे 7 मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर 5 मंदिरे आणि 2 गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश्य मार्गातही 2 गुहा आणि 1 मंदिर आहे. आपणाला गावातील भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत. येथे राहण्यासाठी आपणाला मात्र 50 रुपये प्रतिदिवस इतके भाडे आकारून राहू शकतो व जेवणाची सोयसुद्धा खूपच सुंदर आहे. 80 रुपयात आपणाला या ठिकाणी पोटभर जेवण भेटते व महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित असं आपणाला खाण्याची सोय या ठिकाणी होऊन जाते व या ठिकाणी जाण्यासाठी आपणाला पाणी खालूनच घेऊन जावे लागेल. असा हा ऐतिहासिक ठेवा आहे. आपणाला या मांगी तुंगीच्या शिखरांवरून अनेक किल्ले पाहण्यास भेटतात. जसं की समोरच आपणाला न्हावीगड उर्फ रतनगड आहे. तसेच सालेर, सालोटा, मुल्लेर, मोरा, हारगड, भिलाई, पिंपळा, चौलेर, डेरमाळ, पिसोळ हे अजमेर, करा, बिष्टा, दोंडा हे किल्ले पाहण्यास भेटतात. त्याच्यामुळे ही अतिशय सुंदर असं आहे. या टेकडीवर 7 जुनी मंदिरे आहेत आणि संतांच्या चरणांच्या अनेक प्रतिमा येथे स्थापित करण्यात आल्या आहेत. जैन धर्मानुसार इथे कृष्णकुंड नावाचा तलाव आहे जो भगवान श्रीकृष्णाच्या शेवटच्या काळाचा साक्षीदार असल्याचे म्हटले जाते. ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम
यांनीही मोक्ष साधला आणि स्वर्ग प्राप्त केला. बलभद्र गुहा नावाची एक गुहा आहे जिथे बलराम आणि इतर अनेकांच्या मूर्ती स्थापित आहेत. तुंगी शिखरावर 5 मंदिरे आहेत. 8वे तीर्थकार भगवान चंद्रप्रभू यांच्या नावावर असलेल्या 2 गुहा आहेत आणि दुसरी रामचंद्र गुहा आहे. येथे हनुमान, गाव, गवक्ष, नील इत्यादींच्या प्राचीन मूर्ती आहेत. एका गुहेत तपस्वी संताच्या अवस्थेत रामाचा सेनापती कृकांत वृक्षची मूर्ती आहे. मांगी आणि तुंगी टेकड्यांच्या मधोमध असलेल्या मार्गावर शुद्ध आणि बुद्ध मुनींच्या 2 गुहा आहेत. भगवान मुनीसुरत नाथांचा एक महाकाय स्तंभ येथे पद्मासन मुद्रेत आहे. भगवान बाहुबली आणि इतरांच्या मूर्ती देखील आहेत. राम आणि हनुमान यांनी मांगीतुंगी पर्वतावरून मोक्ष प्राप्त केला आणि सिद्धाचा परिपूर्ण आनंद उपभोगत आहेत. निर्वाणकांडातून असे कळते की राम, हनुमान, सुग्रीव, सुधील, गव्य, गवाक्ष, नील, महानील आणि नन्व कोटी भिक्षूंनी मांगीतुंगी येथून मोक्ष प्राप्त केला, जे जैन अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. दोन्ही टेकड्यांवरील अनेक मूर्ती खडकांवर कोरलेल्या आहेत. येथे यक्ष आणि यक्षिणी आणि इंद्र यांच्या सुंदर आणि आकर्षक दगडी कोरीवकामाचे शिल्प पाहता येते. आदिनाथ आणि शांतीनाथ गुहांच्या 2 मुख्य लेण्यांमध्ये आदिनाथ गुहेत 1343चा शिलालेख आढळतो. शीतलनाथ, महावीर, आदिनाथ, शांतीनाथ, पार्श्वनाथ, रत्नत्र यासारख्या देवता आणि ऋषींच्या नावावर अनेक लेणी आहेत ज्यांना तेथे मुक्त करण्यात आले होते. टेकड्यांच्या पायथ्याशी 75हून अधिक मूर्ती असलेली 3 मंदिरे आहेत. पद्मासन मुद्रेत भगवान मुनीसुरत नाथांचा एक महाकाय स्तंभ येथे आहे. तुंगी टेकडीवर भगवान चंद्रप्रभू 8वे तीर्थकार आणि दुसरी रामचंद्र गुहा नावाच्या 2 गुहा आहेत. चंद्रप्रभू गुहेत भगवान चंद्रप्रभूंची 3.3 फूट उंचीची मूर्ती कोरलेली आहे. मांगी टेकडीवर 10 गुहा आहेत. महावीर गुहेत तीर्थकार महावीर यांच्या पांढऱ्या ग्रेनाइटची पद्मासन मुद्रेत असलेली मूर्ती आहे. गुहा क्रमांक 6 मध्ये पार्श्वनाथांची मूर्ती आहे जी मुख्य आहे. त्याच्या शेजारी आदिनाथांच्या प्रतिमा आहेत. भगवान बाहुबलींची 31 फूट उंच मूर्ती अलीकडेच उभारण्यात आली आहे. मांगी टेकडीवर 7 जुनी मंदिरे आहेत. महावीर दिगंबर जैन गुहा मंदिर मांगी टेकडीवरील मुख्य मंदिर भगवान महावीरांना समर्पित आहे. मूल नायक हे पद्मासन मुद्रेतील महावीरांची 3.3 फूट उंचीची मूर्ती आहे. डाव्या बाजूला इतर 4 मूर्ती आहेत. भिंतीवर 4 तीर्थकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गुहा क्रमांक 6 या मंदिराची मुख्य मूर्ती पद्मासन मुद्रेतील भगवान आदिनाथांची 4.6 फूट उंचीची आहे. गुहेच्या भिंतींवर पद्मासन मुद्रेत 20 मूर्ती आहेत. भगवान पार्श्वनाथ या मंदिराच्या मध्यभागी आहेत. पद्मासनात बसलेल्या 2 तीर्थकारांच्या आणि कार्योत्सव मुद्रेतील 2 तीर्थकारांच्या मूर्ती देखील आहेत. भिंतीवर पद्मासन मुद्रेत आणखीन 28 मूर्ती कोरल्या आहेत. गुहा क्रमांक 7 4 दिशांना 4 मूर्ती आणि भिंतीच्या बाजूला 4 मूर्ती आहेत. गुहा क्रमांक 8 मध्ये 20 मूर्ती आणि 7 जैन संतांची शिल्पे आहेत. गुहा क्रमांक 9 3 बाजूंनी 47 मूर्ती आहेत आणि गुहेच्या मध्यभागी भगवान पार्श्वनाथांची 2.1 फूट उंचीची मूर्ती आहे. गुहेच्या भिंतींवर 13 जैन संत देखील दिसतात. टेकडीच्या भिंतींवर 24 तीर्थकारांचे शिल्प आणि टेकडीवरून मोक्ष मिळवणाऱ्या जैन संतांच्या पायांच्या प्रतिमा दिसतात. तुंगीगडावर एकूण 4 जुनी मंदिरे आहेत. भगवान चंद्रप्रभू गुहा मुख्य मूर्ती म्हणजे पद्मासन मुद्रेतील भगवान चंद्रप्रभ ज्याची उंची
3.3 फूट उंच आहे. आणखी 15 मूर्ती आहेत. त्यापैकी 7 मूर्ती 2.1 फूट उंचीच्या आणि 8 मूर्ती 1.3 फूट उंचीच्या आहेत. भिंतीवर 2 शिल्पे कोरलेली आहेत. सर्व मंदिरे 7व्या ते 8व्या शतकातील आहेत. टेकडीच्या पायथ्याशी 4 मंदिरे आहेत. भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर. या मंदिराची मुख्य मूर्ती 1858 मध्ये स्थापित पद्मासन मुद्रेतील भगवान पार्श्वनाथ यांची 3.8 फूट उंचीची मूर्ती आहे. येथे समवस्त्रण मंदिर आहे आणि या मंदिरात 12 मूर्ती दगडात बनवलेल्या आहेत आणि 33 मूर्ती धातूत बनवलेल्या आहेत. भगवान आदिनाथ मंदिर. या मंदिराची मुख्य मूर्ती पद्मासन मुद्रेतील भगवान आदिनाथांची 2.5 फूट उंचीची आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला भगवान विमलनाथांची 2.1 फूट उंचीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला पद्मासन मुद्रेतील चंद्रप्रभूंची मूर्ती आहे. भगवान पार्श्वनाथ मंदिर. मुख्य मूर्ती ही 1813 मध्ये स्थापित केलेली पद्मासन मुद्रेतील भगवान पार्श्वनाथांची 3.6 फूट उंचीची मूर्ती आहे. या मंदिरात एकूण 1008 मूर्ती आहेत. दक्षिण भारत जैन सभा ही दक्षिण भारतातील एक धार्मिक आणि सामाजिक सेवा संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रातील सांगली येथे आहे. आधुनिक भारतातील जैनांमध्ये सुधारणा चळवळी सुरू करणाऱ्या पहिल्या जैन संघटनांपैकी म्हणून एक संघटनेला श्रेय दिले जाते. ही संघटना महाराष्ट्रातील मराठी जैन, कर्नाटकातील कन्नड जैन आणि अयोध्या जैन, गोव्यातील मूळ जैनांच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करते. भगवान ऋषभदेव 108 फूट विशालक जैन दिगंबर मूर्ती निर्माण समिती ही मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांच्या 108 फूट उंच मूर्तीच्या बांधकामाची मुख्य जबाबदारी असलेली संस्था आहे. ट्रस्ट आता मांगीतुंगीच्या पायथ्याशी नवग्रह मंदिर बांधत आहे. भगवान महावीरांची त्या ठिकाणी 108 फूट उंच मूर्ती पाहायला भेटते. लिफ्ट आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी. पाहायला भेटते अतिशय भव्य दिव्य मूर्ती आहे. महावीरांची 108 फूट उंच दगडात कोरलेली मूर्ती. पूर्ण डोंगर या ठिकाणी तासलेला आहे. आठ फूट उंच भगवान महावीरांची मूर्ती आहे. दुपारी आपण 1 वाजता ट्रेक चालू केला होता. आता 4:45 होत आले.